नागपूरच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी नागपूर महानगरपालिकेकडून नरेंद्रनगर इथे अंतराळवीर आणि महिला बुलेट चालवत असलेले पुतळे बसवण्यात आले, जे सध्या नागपूरकरांचं लक्ष वेधून घेत आहेत। नारी शक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी हे पुतळे बसवण्यात आले। विधानसभेच्या तोंडावर पालघर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालंय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्याच नेत्यांविरोधात आक्रोश सभा घेतली। पदाधिकारी इतर पक्षाचं काम करत असल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं नद्यांना पूर आलाय। अनेक ठिकाणी शेतात पाणी साचल्यानं पिकांचं मोठं नुकसान झालंय। उपमुख्यमंत्री अजित पवार अमरावती जिल्हा दौऱ्यावर जाणार आहेत। याच पार्श्वभूमीवर काँग्रेस आमदार सुलभा खोडकेंकडून शहरात स्वागताचे बॅनर लावण्यात आले। सुलभा खोडकेंच्या बॅनरमुळे शहरात चर्चांना उधाण आलंय। अकोलेत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रेच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे। शेडणी मतदारदरा इथे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची जाहीर सभा होणार आहे। यावेळी जयंत पाटील, अमोल कोल्हे उपस्थित असतील। मराठवाड्यातील 30,000 शिक्षक जुन्या पेन्शनसाठी सामूहिक रजेवर गेले। त्यामुळे मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यात 6,124 शाळांमध्ये अध्यापनावर परिणाम होताना दिसतोय। शिक्षकांच्या या आंदोलनामुळे ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांचं मात्र नुकसान होतंय। वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील अमानी ते रिठद या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे। यामुळे अपघाताच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे। संबंधित यंत्रणेनं याकडे लक्ष देऊन हा प्रश्न तातडीनं सोडवावा अशी मागणी केली जाते। बुलढाणा जिल्ह्यात परतीच्या पावसानं धुमाकूळ घातलाय। पावसामुळे जगविख्यात लोणार सरोवर याच्यावर धुक्याची चादर पसरली आहे। लोणारचं हे अत्यंत विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे। भंडारा जिल्ह्याच्या जांभोरा येथील एका कार्यक्रमात अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आलाय। मुलीच्या साक्षगंध कार्यक्रमातील जेवणातून 44 जणांना विषबाधा झाली आहे। विषबाधा झालेल्यांवर सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत। जळगाव जिल्ह्यात 3 महिन्यातच काजूच्या भावात 500 रुपयांनी वाढ झाली आहे। अवकाळी पाऊस, खराब वातावरण, वादळांमुळे जागतिक पातळीवर काजूच्या पिकाला मोठा फटका बसलाय। मुंबईमध्ये घरं घेणाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात ऑनलाईन घरं शोधण्याचं प्रमाण वाढलंय। ऑगस्टच्या तुलनेत यामध्ये 4% जास्त वाढ झाली आहे। नवरात्री आणि दिवाळीमध्ये खरेदी वाढते, त्यानुसार ग्राहकांकडून ऑनलाईन घरं खरेदीचे शोध सुरू असल्याचं दिसून येत आहे। खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा विसर्ग कमी करण्यात आलाय। 4,708 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय, अशी माहिती मुठा कालवा पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे। पावसामुळे जायकवाडी धरणातून विसर्ग वाढवण्यात आलाय। जायकवाडीतून 37,000 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू असून प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। उद्या पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघात शरद पवारांची सभा होणार आहे। पवारांच्या सभेत काही पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती यावेळी मिळाली आहे। नागपूरमध्ये 14 लाखांचे मुद्रांक शुल्क वाचवण्यासाठी लग्नाचे खोटे प्रमाणपत्र दाखल केल्याचा प्रकार समोर आलाय। सदर महिला आणि पुरुषाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। उमरखेड विधानसभेत उमेदवारीसाठी भाजपात रस्सीखेच पाहायला मिळते। उमरखेडसाठी भाजपकडून 3 जण इच्छुक आहेत। दावेदारीमुळे आमदार नामदेव ससाणेंच्या अडचणी वाढल्या आहेत। वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यातील लाल नाला प्रकल्पामध्ये 3 मृतदेह आढळून आल्यानं खळबळ माजली। यामध्ये 2 तरुणांचा तर एका म्हाताऱ्या व्यक्तीचा मृतदेह आढळून आलाय। पालघरमध्ये मुंबई अहमदाबाद महामार्गावर टँकरचा अपघात झालाय। मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या मार्गावर तेल वाहतूक करणारा टँकर उलटला असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात तेल गळती झाली आहे। या प्रकरणी सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाही।